नमस्कार. मी नवकिसान कंपनीकडून आलो. हां. हे रोपं आपल्या कंपनीकडून कधी घेतले होते तुम्ही? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. हां. आता कमरे एवढी हिट झाली म्हणायचं हो. 2 महिन्यात ना. आपलं नाव काय साहेब? हनुमंत ज्ञानोबा इंगळे. हनुमंत ज्ञानोबा इंगळे. गाव कोणतं आपलं? राहणार मिरवट, मिरवट, तालुका परळी, जिल्हा बीड. तालुका परळी, जिल्हा बीड. हां. तर कसं वाटतं साहेब, तुम्ही लागवड केली, किती रोपाची लागवड केली तुम्ही? मी 200 रुपयाची लागवड केली आणि आणखी 300 ला करायची तर. अजून 300ची ऑर्डर केली ना हां, तुम्ही order काल केली. परवाला. हो, हो. म्हणजे टोटल 500ची भरती करायची 500ची तुम्हाला. करायची. तुम्हाला काय अनुभव आला याचा सागाचा? ते साहेबांनी एवढे नंबर एक सांगितलं मला. इथून पुढे 30-30 वर्षाचे रोप होते. एकदा लावलं सागवान, लोकांच्या मध्ये गैरसमज होता ही. एकदा सागवान लावलं 30 वर्ष रान पडक राहते. पण हे नवकिसान कंपनीचं असल्यामुळं 10 वर्षात तोडा येणार आहे. या साहेबाची आजची कॉस्ट ह्याची एका झाडाची 20,000 आहे. भविष्यात किंमत वाढू शकते. आज जर आपण पकड किंमत तर 500 झाडापासून 1 कोटी उत्पन्न होऊ 1 शकते. कोटी उत्पन्न होतं. पण तरी आपण तितके नाही धरायचे. आपण 50-60 लाखच धरले बर तर आपण असं शेत असंही पडकच आहे. बर. एका अर्धा पाऊण एकर हां. काय होते. आतापर्यंत कोणी शेतकरी झाला का करोडपती? नाही झालं. आपण अपेक्षा करायची नाही. बर बर. कम होणे. आतापर्यंत आमच्या आजोबाने शेती केली, आम्ही वडिलांनी शेती केली, मी शेती करायलोय. पण आमच्यापैकी 10 लाख सुद्धा शिल्लक नाहीत. बरोबर. 10 लाख काय 2 लाख शिल्लक. बरोबर बरोबर. आपण मुलाच्या भविष्यासाठी आपण करायचं तर बरोबर आपण मुलगा आपला करोडपती झाला पाहिजे. बरोबर. असं माझा उद्देश आहे. म्हणजे भविष्यासाठी तुम्ही FD प्लॅन केलाय बा. FD प्लॅन. अदर शेतकरीला तुम्ही काय माहिती देऊ शकता, याच्याबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्यांना? प्रत्येक शेतकऱ्याने करायचं. कमीत कमी एकर भर तरी करा. समजा त्याला जर 10 एकर द्या 2 एकर करायचं. तर या 5 एकरावरनं अर्धा एकर तरी कमीत कमी करायचं. भविष्याचे पण अर्धा एकर काय असं पडक राहते. बर. नसलं तुम्हाला ह्याच्यात करायचं बांधाव करा. बांधाव सुद्धा अनुदान आहे साहेब असं म्हणले. बर. हे तुमचं पडी क्षेत्र होतं का? नाही, परीक्षेत नव्हतं हे. हां वैतीमधलं होतं. हां. कापूस होता त्या टायमाला म्हणजे 2 महिन्यापूर्वी लावलेले मी. सोयाबीन मध्ये पेरलं होतं. उन्हाळी सोयाबीन लावलेली. आणि हे नंतर एवढं तण झालं ते बुडाला मी तणनाशक फवारलंय. ते साईडचं तणनाशक फवार एवढ्या पुरतं. बर. आणि बाकीचे क्षेत्र आहे ते आता ह्याच्यामध्ये तणनाशक फवार. आज ना उद्या हे तण सगळं मरणार आहे. याच्यामध्ये फवारलं तुम्ही तणनाशक? फवारले आता. आज उद्या मरणार आहे. 15 राऊंड फवारलेले. तणनाशकने याला काही साईड इफेक्ट झाला सागाला? अजिबात साईड इफेक्ट झालेला नाही. फक्त खाली करून मारायचं खाली करून मारायची बुडाला. बाकीचं पण कसंही मारलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला काय वाटतं साहेब, गवत जरी आलं याच्यात तरी हे जगू शकतं की मरल? इतकं गवत असताना बघा ना हे किती वाढ झाली याची. 2 महिन्यात इतकरी वाढ झाली म्हणल्यावर 100% की 8 ते साहेब तर 10 वर्ष म्हणलेत. 100% 8 वर्षामध्ये 7-8 वर्षामध्ये याचं बेनिफिट येईनच. त्याला फांदे नाही, फाटा नाही, काहीच नाही. बरोबर. ठीक आहे साहेब, धन्यवाद साहेब.